शिवसेना शिंदे गटाच्या डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं अपहरण। शिवसेना शिंदे गटाच्या डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांच्या अपहरणा प्रकरणात आता पोलीस चौकशीला वेग आला आहे। डहाणू आणि तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला असून या सीसीटीव्हीच्या आधारे धोडी यांचा शोध सुरू करण्यात आला आहे। अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांना काही संशयितांची नावे देखील लक्षात देण्यात आलेली आहेत। मोबाईल आणि संशयितांच्या मागावर सध्या पोलीस असल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। तर धोडी अपहरण प्रकरणात पोलिसांनी तपासाचा वेग आणखीनच वाढवावा अशी मागणी पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी केला आहे। गोलवड पोलीस स्टेशन हद्दीतील हा प्रकार आहे। 20 तारखेपासून ते घरी आलेले नाही आहेत। या संदर्भात त्यांच्या घरच्यांची तक्रारीवरून मिसिंग दाखल करण्यात आलेलं आहे। आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी हे या संदर्भात तपास करत आहे। सर, काही सीसी फुटेज वगैरे काय आढळलं आहे का? त्याच्यावर कसा तपास सुरू आहे? गोलवड पोलीस स्टेशन आणि डहाणू याच्यामध्ये ते आल्यानंतर डहाणूला ते उतरले होते संध्याकाळी 4 वाजता 20 तारखेला। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता गोलवड या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांना भेटलेले साक्षीदार यांचेही स्टेटमेंट घेतलेले आहेत। सर्व CCTV जे आहेत त्या सगळ्यांचं फुटेज घेतलेलं आहे। या बाबतीतले मोबाईल आणि इतर तांत्रिक सगळे जे पुरावे आहेत हे याचा आधार घेण्यात येत आहे आणि या सगळ्या बाबीवर वेगवेगळ्या टीम काम करत आहे। पत्नीने काही संशयित लोकांचे नाव सांगितले, त्यांच्याही तपास सुरू आहे का सर? बरोबर आहे, त्या संदर्भात नावं प्राप्त झालेली आहेत। या बाबतीमध्ये आज गुन्हा पण दाखल होणार आहे आणि या संदर्भात आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस। अशोक धोडी हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या 7 दिवसांपासून तो त्याच्या राहत्या घरापासून त्या गावापासून तो बेपत्ता आहे। मी या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमकं त्याचा शोध घेणं गरजेचं आहे। पोलीस यंत्रणा आपलं काम करते, पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलीस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी ही विनंती मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर।